नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या युट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल स्वागत करतो. माझ्या देशप्रमाणे आणि ज्येष्ठ मित्र मार्गदर्शक स्वर्गीय पवन गोपालसिंह संभाजीराव राजे निंबाळकर यांच्या निमित्त राजे कॉम्प्लेक्सच्या प्रांगणात उभ्या केलेल्या त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार त्याचबरोबर पुष्प या कार्यक्रमात त्यांचे ज्येष्ठ पुत्र आणि धाराशिव लोकसभेचे खासदार प्रकाश गोपालसिंह पवनराजे निंबाळकर, काँग्रेसचे नेते कळमचे माजी अध्यक्ष कुमार आमदार कैलास पाटील यांचे बंधू आतिश पाटील, त्याचबरोबर नगरसेवक नाना नाडगे, अमित उमरे, स्वतः आणि असंख्य असे स्वर्गीय पवनराजे यांची चिंतन उपस्थित. 3 जून 2026 रोजी गाडी वर चढवता गोपालसिंह संताजीराव राजे निंबाळकर आणि त्यांच्या आवडत्या अशा स्कोडा गाडीचा चमत्कारिक त्या दोघांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. आज बरोबर 20 वर्ष आणि हत्येचं ठिकाण पण असं काही योजिलं होतं की काय की ठिकाण ठाणे जिल्ह्यात असू नये किंवा मुंबईत असू तर ते थेट रायगड जिल्ह्याच्या हद्दीत होत आणि त्याचमुळे मग ज्यावेळेस त्या हत्ये प्रकरणाचा सीआयडी पूर्ण तपास केला आणि आरोप त्यावेळेस रायगड जिल्ह्याचं मुख्य ठिकाण प्रमुख ठिकाण असलेल्या किंवा मुख्य ठिकाण असलेल्या अलिबाग सत्र न्यायालय त्या हत्याकांडाची सुरू. अलिबाग हा तसा धाराशिवकरांसाठी वेगळा नौका असावा. त्यामुळे सुरुवातीला अनेक साक्षीदार तिथं साक्ष द्यायला जावं की नाही या चिंतेत असायचे. मग कसा कसा भासा खटला अलिबागच्या न्यायालयात सुरू होता. खटला अलिबाग न्यायालयात दाखल झाला. त्यालाही आता 14 वर्ष होऊन गेली. मग हत्याकांडाचा पाठपुरावा करणार आणि आपल्या पतीच्या गाडीच्या चालकाच्या न्याय मिळावा यासाठी कपडेला पदर खोचून उभा राहिलेला यांनी मग कोर्टात जाऊन खटला वर करावा अशी मागणी. त्यावर 3 सुनावण्या आणि कोर्टाने खटला अलिबाग यांची परवानगी आणि सर्व सुनावणी सुरू असतो. त्याचा निकाल लवकरात लवकर आणि वेळेत लावा
त्यासाठी आनंदी देवी पहिली परत हायकोर्टाने मग टाइम वाइंडिंग आणि त्यानुसार आता या खटल्याचा निकाल कदाचित जर सर्व आरोपी कोर्टात 9च्या 9 आरोपी कोर्टात हजर झाले तर 16 खासदार व्यापदार असलेले आता खासदार असलेले प्रकाश डॉक्टर जयप्रकाश त्यांच्या बरोबर हा या हत्याकांडाचा योग्य तपास व्हावा खटला व्हावा यासाठी स्वर्गीय पवनराजे यांच्या कनिष्ठ भगिनी डॉक्टर अमृता त्यांचे पती आबासाहेब चव्हाण बहुमूल्य असं मदत आणि काम शासकीय नोकरीत असल्यामुळे त्यांना पुढे जाऊन काम करता येत नव्हतं परंतु पडद्यावर त्यांनी काम केलं त्यामुळे हा खटला उभा राहिला आहे शेवटच्या मोहनराजे आणि सुमतकाजी हत्याकांडाचा खटला सुरू असताना साक्षीदारांना एका साक्षीला आम्हाला याबरोबरच महाराष्ट्रात देशभरात नावलौकिक असलेला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याही हत्येची सुपारी जबाब दिला ज्यावेळेस जबाब दिला त्यावेळेस कोर्ट ही आठवून गेलं होतं कोर्टालाही काय भूमिका द्यायची लागलीच नंतर कोर्टान या संदर्भात ना जिथं घडली त्या ठिकाणच्या पोलीस स्टेशनात आदेश दिले अण्णा हजारेच्या हत्येचा कट लातूर शहरात त्या कटात मोहनराजे आणि संगतकाजीच्या हत्या माफीचा साक्षीदार असलेला त्यामुळं लातूरच्या पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला पोलिसांनी तपास काय केला माहित नाही परंतु पोलिसांनी लातूरच्या न्यायालयात अण्णा हजारेच्या हत्येच्या कटासंदर्भातला खटला दाखल केला त्या कोर्टात खटला सुरू असून विशेष मोहनराजे हत्या प्रकरणातील जी आरोपी त्यातले आरोपी किल्ला कोर्टात येतात परंतु लातूर कोर्टावरती सापडत नाही किंवा लातूरच्या पोलिसांना ते सापडत नाही हा काय प्रकार असा मोहनराजेंच्या हत्येनंतर लस अशी शंका संपूर्ण कारण हत्येची सुपारी देणारे ज्यांनी कोणी 25 लाखाची सुपारी दिली होती त्यांचं राजकारणात महत्व एक ज्येष्ठ नेते शरद पवारांचे अगदी जवळचे होते त्यात ते परत खासदारकीचे निवडणूक जिंकले होते त्यामुळे हे प्रकरण दाबलं जाईल अशी शंका अनेकांना होती मात्र आणि इतर चिंतकांनी जे आनंदी देवींना पाठबळ दिलं आणि त्या लढत राहिल्या त्यामुळे मोहनराजे हत्येचा खटला आरामक्षेत्रात भले 14 वर्ष झाले हा खटल्याची सुनावणी सुरू असते
देवी डॉक्टर जयप्रकाश राजे निंबाळकर आणि त्यांचे मुलगे माधव